Valency Sayuja. Determine the valency of hydrogen, chlorine, oxygen and sodium from the molecular formula of H2, HCl, H2O and NaCl. ठीक आहे. तर बघा H2 मध्ये हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे, HCl मध्ये क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे, H2O मध्ये ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे, NaCl मध्ये ऑक्सिजनची व्हॅलन्सी 1 आहे. व्हॉट इज द टाइप ऑफ केमिकल बॉन्ड इन NaCl अँड MgCl2? तर बघा NaCl आणि MgCl2 मध्ये आयोनिक बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतात. द कॅपॅसिटी ऑफ एन इलेमेंट टू कंबाईन इज कॉल्ड इच व्हॅलन्सी. तर बघा संयुजाची व्याख्या काय आहे? मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असं म्हणतात. द व्हॅलन्सी ऑफ एन इलेमेंट इज इंडिकेटेड बाय अ स्पेसिफिक नंबर. आणि ही जी संयुजा आहे ती एका विशिष्ट क्रमांकाने दर्शवली जाते, विशिष्ट अंकाने दर्शवली जाते. इट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म्ड बाय वन ॲटम ऑफ दॅट एलिमेंट विथ अदर ॲटम. ठीक आहे. संयुजा म्हणजेच काय? तर ही अशी संख्या आहे जी इतर अणूबरोबर किंवा इतर मूलद्रव्याबरोबर किती पद्धतीचे रासायनिक बंध निर्माण करू शकते ही संख्या आहे. इन द 18th and 19th century, the laws of chemical combination were used to find out the valencies of element. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये रासायनिक संयोगाच्या नियमांचा वापर करून मूलद्रव्याची संयोजे ठरवली जायची. इन द 20th century, the relationship of the valency of an element with this electronic configuration was recognized. ठीक आहे. पण 20व्या शतकात काय झालं बघा? मूलद्रव्याच्या संयुजेचा त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी असलेला संबंध लक्षात आला. तर एक उदाहरण आपण बघूया इथं. सोडियम ॲटम अणुक्रमांक त्याचा 11 आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 281. काय करतो हा? एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 28 होतं आणि त्याच्यावरती धनप्रभार येतो. क्लोरीन ॲटम अणुक्रमांक 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. याला अष्टक पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. सोडियमने दिलेला हा इलेक्ट्रॉन तो घेतो, त्याच्यामुळे याच्यावरती एक ऋण प्रभार येतो आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 288 होतं. आणि असा हा Na+ आणि Cl- असलेला प्रभार असलेला सोडियम क्लोराईड जो आहे तो तयार होतो. ठीक आहे. कशा पद्धतीने देवाणघेवाण होते बघा मग. सोडियम ॲटम गिव्स अवे 1 इलेक्ट्रॉन अँड अ कॅटायन ऑफ सोडियम इज फॉर्म्ड. हेज द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. ठीक आहे. सोडियम काय करतो? एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. ठीक आहे. त्याच्यावरती धनप्रभार येतो, धन आयन तयार होतो त्याचा, त्यामुळं सोडियमची संयोजा जी आहे ती 1 आहे. क्लोरीन ॲटम टेक्स अप 1 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स अ anion ऑफ अ क्लोराईड अँड दस द व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज 1. आता क्लोरीनला त्याचा अष्टक पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो हा इलेक्ट्रॉन स्वीकारतो, त्याचं ऋण आयन तयार होतं, त्यामुळे क्लोरीनची संयुजा 1 आहे. आफ्टर द गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन इज ओव्हर, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बोथ रिझल्टिंग आयन हॅज अ कम्प्लीट ऑक्टेट. हे खूप महत्वाचं आहे बघा. ठीक आहे. तर काय म्हणलंय? ज्यावेळेस ही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, ठीक आहे, त्यावेळेस राहिलेला जो आयन आहे, ठीक आहे, आयन आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण जे आहे ते पूर्ण अष्टक असतं. ठीक आहे. तर तिथं बघा सोडियमचं 2 आहे. ठीक आहे. आफ्टर डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा क्लोरीन जो आहे त्याने इलेक्ट्रॉन स्वीकारल्यानंतर त्याच्यावरती ऋण प्रभार आलेला आहे. ड्यू टू अट्रॅक्शन बिटवीन द युनिट बट opposite charges on the two ions, one chemical bond is formed between Na+ and Cl- and the compound NaCl is formed. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा काय होतं, तर ह्या विरुद्ध प्रभार असलेल्या Na+ आणि Cl- मध्ये अट्रॅक्शनमुळं, आकर्षणामुळं एक रासायनिक बंध निर्माण होतो आणि NaCl तयार होतं. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणलं बघा मग. दस a sodium atom has the capacity to give away 1 electron while a chlorine atom has the capacity to take up 1 electron. ठीक आहे. तर याचा अर्थ काय? सोडियम 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि क्लोरीन जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. ओके. दिस मीन्स दॅट द व्हॅलन्सी ऑफ बोथ द एलिमेंट सोडियम अँड क्लोरीन इज 1. याचा अर्थ काय? सोडियम आणि क्लोरीनची संयोजा 1 आहे. ठीक आहे. From this, the electronic definition of valency is as follow. The number of electrons that an atom of an element gives away or takes up while forming an ionic bond is called the valency of that atom.
याच्या संयोजनाची व्याख्या काय सांगितली बघा. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयोजा होय. सायन्स कॅप्सूल काय म्हणतो बघा मग. पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आर कॉल्ड कॅटायन्स वाईल निगेटिव्हली चार्जड आयन्स आर कॉल्ड ॲनायन. धनप्रभारित आयनांना कॅटायन किंवा धनायन असं म्हणतात, तर ऋणप्रभारित आयनांना ॲनायन किंवा ऋणायन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल MgCl2 contains Mg++ and Cl- as cation and anion respectively. MgCl2 मध्ये Mg++ हा धन आयन आहे आणि Cl- हा ऋण आयन आहे. The electrons present in the outermost orbit of an atom are called valence electron. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना संयोजी इलेक्ट्रॉन असं म्हणतात. Use your brain power. How will the compounds MgCl2 and CO be formed their elements? तर बघा MgCl2 मध्ये Mg चा अनुक्रमांक 12 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात 282, बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन. तर अष्टक पूर्ण करण्यासाठी Mg जो आहे तो हे 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आणि क्लोरीन जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे 287, त्याचा अनुक्रमांक 17. अष्टक पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता इथं 2 क्लोरीन असल्यामुळं हे Mg कडून 2 इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि MgCl2 तयार होतो. आणि त्याच पद्धतीने CaO जो आहे, CaO मध्ये सुद्धा कॅल्शियमचा अनुक्रमांक 20 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात 2882, ऑक्सिजनचा अनुक्रमांक 8, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात 26. तर कॅल्शियम जो आहे तो 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, ऑक्सिजन ते ऍक्सेप्ट करतो आणि कॅल्शियम ऑक्साईड हा प्रोडक्ट तयार होतो. ठीक आहे. The number of electrons that are given away or taken up is always a whole number. एक लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनची जी देवाणघेवाण आहे ती नेहमी पूर्णांकी क्रमांकाच होते. अर्धा इलेक्ट्रॉन किंवा 1.5 इलेक्ट्रॉन असं काही दिलं जात नाही. ठीक आहे. Therefore a valency always a whole number. याचा अर्थ काय बघा, संयोजन जी आहे ती नेहमी पूर्ण अंक असते, होल नंबर असते. ठीक आहे. National Chemical Laboratory NCL, a unit of CSIR, was established in 1950. Its objective are to conduct research in the various branches of chemistry to aid the industry and to develop a new technology with a view to making profitable use of the country's natural resources. ठीक आहे. सर्वप्रथम CSIR म्हणजे काय बघा, तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. तर 1950 साली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, ठीक आहे, हिची स्थापना करण्यात आली. इथं काय काम चालतं बघा, तर रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये संशोधन करणे, उद्योगास मदत करणे, देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा फायदेशीर वापर होण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे, या उद्देशानं CSIRचा घटक असलेल्या या प्रयोगशाळेची स्थापना झाली. या व्यतिरिक्त काय काम चालतं बघा, The laboratory conduct research in fields such as biotechnology, nanotechnology and polymer science. या व्यतिरिक्त जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, कॅटालिसिस, औषधे, उपकरणे, कृषी रसायने, वनस्पती उत्तेजन संवर्धन व बहुवार्षिक विज्ञान अशा विविध उपशाखांमध्ये संशोधन या प्रयोगशाळेद्वारे होते.